कसं नमस्कार. 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 या ताया आणि या मावशी आमच्या शेतामध्ये मेंढ्या बसवायला आल्यात, तर म्हटलं आज त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात. तायांच्या नावांपासून आपण सुरू करू. ताई, तुझं नाव सांग मोठ्याने तिकडे. सरला. तुमचं? सकुबाई. तुमचं? शांताबाई. या मावशींचं नाव आहे शांताबाई. तुम्ही शिकलायत का? हो, शिकली ना. कितवी शिकलाय? 5वी. सखुताई, तुम्ही शिकलायत का? नाही शिकली. आणि आज मावशींना येतं का? तुम्ही कुठल्या गावच्या आहात? गाळणं हे नांद्र्यापासून एक 10 किलोमीटरवर असणारं गाव आहे. तुमच्या आता हा जो वाडा आहे त्या वाड्यामध्ये काय कुठले कुठले प्राणी आहेत ते सांगा. त्यांचे कुत्रे, कोंबड्या, मेंढ्या एवढेच राहतात. किती मेंढ्या आहेत? 100 मेंढ्या आहेत. आणि तुम्ही हे किती महिन्यापासून तुमचं वाडा घेऊन फिरताय? 6 महिना. 6 महिन्यापासून. जसा पाऊस संपला तसं. काय काय करावं लागतं रोज? रोज मेंढींचं जाळं पलटावं लागतं. जाळं पलटवायचं म्हणजे काय करायचं ते सांगा. मेंढ्या बसाडायच्या त्याच्यात. म्हणजे शेतात ज्या मेंढ्या बसवल्यात त्या त्याच्यात बाजूला जाळं लावायचं. त्याच्या बाजूला जाळं लावायचं. मग ते काढायचं. ते उचलायचं आणि काय करायचं? जमा करून गाड्या टाकायचं. मग त्याला म्हणायचं जाळं पलटवणे. जाळं हे पलटावं. रोज करायचं. रोज करायचं. आणि 100 मेंढ्यांना मग किती वेळ लागतो हे सगळं जाळं करायला? काही नाही, फक्त अर्धा तास लागतो. अर्ध्या तासात होऊन जातं. अर्धा तास पण नाही लागत. अच्छा. तुम्हाला घरात म्हणजे तुम्ही घरात 6 महिने राहता आणि वाड्यावर 6 महिने राहता. मग कुठे आवडतं? वाड्यावरच आवडतं. मग वाड्यावर तर तुम्ही रात्रीचं म्हणजे घर नसतं, कसं शेतामध्ये झोपता? मग साप वगैरे काही दिसतं का तुम्हाला? काहीच नाही दिसत. काहीच नाही दिसत नाही. काहीच नाही. मेंढ्यांजवळच झोपता. आणि असं ते बिबटे वगैरे आले तर मग काय कुत्री भुंकतात? मग तुम्ही कसं त्यांना हाकलता? आरोळ्या जातात. आरोळ्यात देतात का? आणि स्वयंपाकासाठी लाकूड वगैरे कसं त्याच दिवशी गोळा करता? त्याच दिवशी गोळा करायचं. तुमचं काम काय काय म्हणजे स्वयंपाक करणं आणि तुम्ही ते जाळं पलटवणं. अजून काय? बर्तन, पाणी, पाणी. बकेट सांभाळायची राखाली. बकरी आणि मेंढ्यांचं बच्चे सांभाळायचं. तुम्हाला यातलं कुठलं काम आवडतं? सगळीच कामं आवडतात. आणि जे दादा लोक आहेत ते काय काय कामं करतात ते पण सांगा. तिकडे बघून सांगा. मोठ्या मेंढ्या सांभाळतात. दिवसभर मेंढ्या सांभाळतात. म्हणजे काय काय करतात? करायला घेऊन जातात. चरायला घेऊन जातात. तिकडे सिंचाजवळ राहतात. आणि दिवसभर कोणाच्या शेतात कधी जायचं वगैरे हे ते दादा ठरवतात का? मुलं काय करतात दिवसभर? मुलं काहीच काम करत नाही, फिरतात ते. दिवसभर फिरतात ते. आणि तुम्ही आता 6 महिने बाहेर आहे तर मग तुमचं खायचे प्यायचे पदार्थ कसं तुम्ही सोबत घेऊन फिरता? सोबत घेऊन. एवढं 6 महिन्याचं घेऊन फिरता का घरी जाऊन घेऊन येतात? घरी जाऊन घेऊन आता धान्य विकत घेऊन जातात. गावामध्ये धान्य विकत घेतात. मग नांद्र्यात काय काय विकत घेतलं ते सांगा बरं लोकांना. नांद्र्यात काही नाही, भाजीपाला जेव्हा जातात बाजारामध्ये. आणि किराणा. तुम्ही सांगा, अजून मला काय माहिती नाही की तू अशी ये आमच्या सोबत राहायला रात्रभर असं किंवा दिवसभर मेंढ्या पाळून बघ असं काही सांगाल का? जे शेती करत नाही, ज्यांनी कधी मेंढ्या पाळल्या नाही त्यांना कसं शिकवाल तुम्ही मेंढ्या पाळायला? तुमच्या मुलांनी मेंढ्या पाळाव्या की शिकून नोकरी करावी असं वाटतं तुम्हाला? शिकून नोकरी करावं असं वाटतं. मेंढ्या नाही चालल्या पाहिजे. बरं, का नाही चालल्या पाहिजे? आता काय एवढे हल्ले राहता ना, मग उंच दिवसभर एवढं शिकलं तेवढं चांगलं राहतं. बर. आणि आधी जास्त म्हणजे तुमच्या मेंढ्या कमी कमी होत चालल्या का? मेंढ्या कमी होत चालल्या. तुमच्या मेंढ्या कोण खरेदी करतं? खरेदी विकत कोण घेतं? व्यापारी. अच्छा. किती घेतात एका वेळी? माणसं द्या आम्ही मेंढ्या चालतात. माणसं कुठे गेली का मिरी मागे जायचं फक्त एवढंच माहिती आम्ही. आणि मग तुम्ही शिकलात तर तुम्हाला शिकायचं होतं का हे आवडतं का दोन्ही आवडतं? दोन्ही आवडायचं. शाळेत होतं तेव्हा मेंढ्या आवडायच्या. शाळेत होतं तेव्हा मेंढ्या आवडायच्या आणि आता मेंढ्या सांभाळतात तेव्हा शाळेची आठवण येते का? तेव्हा आता शाळा शिकलो असं तर आता शिकलो नव्हतो. पण मग घरी करमतं का तुम्हाला? नाही, घरी करमत नाही आम्हाला. आता तुम्ही शिकलाय म्हणजे मेंढ्या किती आहेत वगैरे असं काही लिहायचा उपयोग होतो का? लिहिता का काही? मग सगळा हिशोब कोण ठेवतो? तोंडीच ठेवतात? एखादी मेंढी कमी झाली जास्त झाली हे कसं कळतं? बरोबर माणसं सांभाळून द्या. त्यांना लक्षात येतं? त्यांच्या लक्षात उतरून द्या. आणि तुम्हाला कळतं का तुमची मेंढी कमी जास्त झाली असेल? आणि बच्चे जाऊ का मी? हो चालेल, तुम्ही जा, मी यांच्याशी बोलते. तुम्ही कसे ओळखता किंवा त्यांना समजा आजारपण आलं, दुखणं खुपणं आलं तर काय औषध देता? तेरामाशी म्हणून औषध. तेरामाशी म्हणून काय म्हणते ते नाही का? तेरामाशी. बरं, मग ते काय वर लावायचं का खायला द्यायचं? तिची अशी सुई मारायची आपल्याला. सुई मारायची. तुम्ही मारता का? माणसं
तुम्हीच म्हणजे दादाच म्हणता का हा. डॉक्टर बोलवता? नाही दादाच मारते सगळ्या मेंढ्यांना सगळ्या मेंढ्या जी आजारी आहे तिला तिला लस मारायची आजार नाही यायला पाहिजे बस. लस किती लसी देतात? त्या गण 4-5 लागून जातात मेंढीला. अच्छा. आणि साधारण एक मेंढी किती वर्ष सांभाळावी लागते? ती काही सांगता नाही ती माणसांना माहिती राहते. ते माणसाला. आम्ही फक्त घरचं आवरायचं आणि घरचंच बघायचं. मग फक्त मेंढा विकतात, मेंढी नाही विकत? नाही. मेंढी सांभाळून ठेवतात. हा मेंढी सांभाळून मेंढी वाढते. मेंढी वाढते तसं मेंढा वाढत नाही. मेंढा किती वर्षाचा विकतात रे? आम्ही एक गंठाला 2 महिन्यात विकून टाकतो. 1-2 महिने. अच्छा. 3 महिन्याचं 2 महिन्याचं असं. आणि लोकर पण विकता का? हा लोकर विकतो आता काय एवढं घेत नाही तर पहिले विकायचं. लोकर कधी काढायचे? आता एक दसऱ्याच्या ह्याच्यात हां. आणि दिपाळीच्या आता गुढीपाडवीच्या गुढीपाडव्याच्या या दोन. दोन. आणि मग लोकर विकली नाही तर मग काय करायची? तिथंच राहून जातो. तिथेच राहू द्यायची. तिथंच राहू द्यायची भरून बचत करून. आणि आता 6 महिने झाले, आता तुम्ही तुमच्या घरी शेतावर कधी जाणार? आता जाऊ ना एवढे पाऊस पडले मग तेव्हा मेंढ्या काय खातात? असं डोंगरमध्ये चारा आणावं लागतो. ते चारा टाकावा लागतो, पाला आणावा लागतो. अजूनचा अंजनाचा पाला टाकला का? माणसं वरपून आणता हाताने. एवढ्या 100 मेंढ्यांचा आणता? आंबाडीचे पोते राहता का ते भरून आणावं लागतं. अच्छा. मग त्यापेक्षा हे फिरलेलं सोपं जातं का? हा ते सोपं जातं आम्हाला. ते 4 महिने आम्हाला काहीच आठवत नाही. तसं मराठा दिवस आठवतो पाल्याचा दिवस. कारण का रोज पाला तोडून हा रोज पाला रोज त्या मेंढीला चारा टाकायचा. हां. रानामध्ये लवकर चारा होत नाही ना. रानामध्ये लवकर चारा होत नाही. तुमच्या शेतामध्ये काय काय पिकवता तुम्ही? गहू कांदे अच्छा. असं पिकवतात. हां. पावसाळ्याची कपाशी लावतो. पावसाळ्याची कपाशी लावता. मग तुम्ही शेतात जाता का कामाला? का मग? मेंढ्या आवरत असते? मेंढ्या आवरून कामाला जातो. मेंढ्या आवरून. मेंढ्यांचं आवरून जातं लगेच शेतात जायचं 10-11 वाजता. 4 महिने शेताचं काम आवरून घ्यायचं. हां. आणि दिवाळीची कपाशी फुटली का हां. तेव्हा आजी ती जाऊन राहते. अच्छा. मग ते मजूर लावून कापूस फुटून घेतात. बरं. मला तर म्हणतं मेंढी सांभाळायला. मग या ना तुम्हाला तुम्ही शिकवणार का? मग शिकवलं. आम्ही असे 4-4 जण 5-5 जण आणले तर त्यांना शिकवणार. काय शिकवाल? मेंढी पाळायचं म्हणजे काय शिकवाल? असे वाळा मेंढी तशी जरा बच्चे असे सांगा. असं सांगा. आणि ते आवाज करतात. मग कसे आवाज काढतात? काढू ना खरं समाधान दादा आवाज. मेंढी बोलव तुझ्या मेंढ्यांना. मेंढी लावला एवढा हळू आवाज कसं काय रेकॉर्ड? मोठे आणि कर ना. या म्हणा आता. तुझ्या मेंढ्यांना रागवायचा आवाज काढायला. दुसऱ्याच्या शेतात जाऊ नका कसं सांगणार? तिकडे जाऊ नका लोकांच्या शेतात तिकडे ऐक ना. तिकडे समजलं का मोठी सांग ना. आणि बकऱ्यांना वेगळा काढायला लागतो का? बकऱ्यांना कसा काढतो? हर. मेंढीला चा असे 2-3. आणि ते मॅ करतात तसं करतो का तू? करतच धन्यवाद. छान. तुम्हाला कुठला रंग आवडतो? तुम्हाला खायला कुठले पदार्थ आवडतात ते सांगा. आवडीचा रंग सांग सरला ताई तुला. आवडीचा रंग आला पण लाल, हिरवा, निळा, पिवळा. लाल आणि पिवळाच आवडतो. लाल आणि पिवळा. सकुताईला जांभळा कोणता सांगून द्या. चॉकलेटी आवडते. आणि खायचा पदार्थ कुठला पदार्थ आवडतो? पुरणपोळी का काय? चिप्स काय पुरणपोळी आवडते. तुला तेच आवडतं. स्वयंपाक करायला आवडतं का मेंढ्या पाळायला आवडतं? तेच पाहिजे खरं आवडतो. मेंढी पाळाय आवडते का? आणि तुमचं जे घर आहे तिथे मग चुलीवर करतात की गॅसवर करतात? तुला आवडते. आम्हाला गॅसचं नाही खाता येत. गॅसवर नाही हा करतात. गॅस त्यांना गॅसवर स्वयंपाक नाही करता येत. किती छान. आणि हे इथलं जे चूल आहे ते रोज वेगळ्या ठिकाणी मांडतात का त्या शेतामध्ये? नाही रोज त्याच्या आपण तिथं वाडा गेला तिथं मांडायचं. तिथे गेला तिथं मांडायचं करायचं आणि रांधायचं खायचं. आणि हे जे तुम्ही चांदीचं घातलंय त्या तिथे कितव्या वर्षी घातलंय? ते आता लग्नामध्ये लग्नामध्ये घातलं. मग ते जडजड नाही वाटत का? नाही काहीच नाही वाटत. सवय पडून गेली ना. पायात पण आहे का? हा पायात पण. किती किलो चांदी घेऊन फिरता मग? हा? 1-1 किलो चांदी? हा 1 किलो चांदी छान. मला छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. धन्यवाद.